नमस्कार बंधू भगिनींनो, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून विचार व्यक्त करणार आहोत। सर्वप्रथम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या निमित्ताने आपल्या सर्वांना रामकृष्ण बदने या यूट्यूब चॅनलकडून मनपूर्वक शुभेच्छा। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेला आणि विचारांना मनपूर्वक अभिवादन करून आपण या व्हिडिओला प्रारंभ करतो आहोत। खरं तर बाबासाहेबांच्या बद्दल जे म्हटलं गेलं की भीमा तुझ्या जन्मामुळे उद्धरली कोटी कुळे, ते अत्यंत या ठिकाणी वास्तव आहे। कारण बाबासाहेबांच्या जन्मामुळे कितीतरी कुटुंब या ठिकाणी, कितीतरी व्यक्ती या ठिकाणी उद्धरून गेलेले आहेत। हा इतिहास आपल्या सगळ्यांना वर्तमानासह माहिती असलेला निश्चितपणे पाहायला मिळतो। या ठिकाणी एक जागतिक स्तरावरील अर्थतज्ञ, इतिहास तज्ञ, प्रगाढ पंडित, नीतिशास्त्रज्ञ, प्रज्ञासूर्य, बोधिसत्व, युग प्रवर्तक, कायदे पंडित, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, विश्वरत्न अशा किती जरी उपाधी त्यांना आपण देत राहिलो तरी त्या कमी पडाव्यात। एवढं हिमालया एवढं व्यक्तिमत्व म्हणून आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्याकडे पाहावं लागतं। मला असं वाटतं की अशा या महामानवाच्या जीवनचरित्राचा थोडक्यात त्यांच्या जन्मोत्सवाच्या निमित्तानं आपल्याला या ठिकाणी आढावा घेणं महत्त्वाचं आहे। कारण त्यांच्या जीवनातला एखादा क्षण, एखादा कण जरी आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये उतरविता आला तरी आपलं जीवन सुद्धा धन्य होऊ शकतं। आपल्याला जरी त्यांच्यासारखा महासागर, प्रज्ञासागर होता नाही आलं, प्रज्ञासूर्य होता नाही आलं, तरी आपल्या पावलापुरता का असेना पंथी होऊन प्रकाश देण्याचा प्रयत्न जरी आपण केला तरी मला असं वाटतं की अशा महापुरुषांच्या जन्मोत्सवाचे कार्यक्रम आपण संपन्न केल्याचं महत्पुण्य आपल्याला लाभल्याशिवाय राहणार नाहीये। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म 14 एप्रिल 1891 साली झालेला आहे, हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे। त्यांचा जन्मदिवस जगतभर, विश्वामध्ये आणि प्रामुख्याने भारतामध्ये मोठ्या उत्साहाने आणि तेवढ्या जबाबदारीने आपण सर्वजण साजरे करत असतो, असं मला या निमित्तानं आपल्या समोर मुद्दाम मांडावयाचं आहे। त्यांच्या आई आणि वडिलांचं जे नाव आहे, आईचं नाव भीमाबाई आणि वडिलांचं नाव रामजी बाबा अशा पद्धतीचं होतं। वडील लष्करामध्ये सुभेदार होते। त्यांचं कुटुंब हे जातीभेदाचा धिक्कार करणारं होतं, कारण वडिलांच्या वरती संत कबीरांच्या विचारांचा मोठा प्रभाव होता। आणि कबीरांनी सांगितलंच होतं की जाती न पूछो साधकी, पूछ लीजियो ज्ञान, मोल करो तलवार का, पड्या रहने दो म्यान। असा जाती व्यवस्थेचा कट्टर विरोध करणाऱ्या कबीरांच्या विचारांचा प्रभाव रामजी बाबांच्या वरती असल्यामुळं बाबासाहेबांच्या परिवारामध्ये जातीयतेला कुठल्याही प्रकारचा थारा नव्हता। ही गोष्ट आपण या ठिकाणी लक्षात घेतली पाहिजे। बाबासाहेबांचं मूळ नाव सपकाळ अशाच पद्धतीचं होतं। नंतर गावावरून आंबावडेकर, हे जे रत्नागिरीमध्ये त्यांचं गाव आहे, त्यावरून त्यांचं नाव आंबावडेकर असं झालेलं आहे। पुढे असंही सांगितलं जातं की त्यांच्या गुरुजींचं आडनाव आंबेडकर होतं, त्यावरून पुढे त्यांचं आडनाव आंबेडकर झालेलं आहे। अशाही पद्धतीचं त्यांच्याबद्दलचा विचार मला वाचण्यामध्ये आलेला आहे। त्यांचं लहानपणाचं नाव भिवराव होतं असं सांगितलं जातं, परंतु बाबासाहेबांच्या आईचं नाव भीमाबाई होतं। बाबासाहेबांना जेव्हा कळायला लागलं तेव्हा असं सांगतात की बाबासाहेबांनी आपल्या आईकडनं बरेचसे काही गुण आपल्या आयुष्यामध्ये घेतलेले होते, म्हणून बाबासाहेबांनी आपलं भिवराव हे नाव बदललं आणि आपल्या आईच्या भीमाबाईच्या नावावरून त्यांनी स्वतःचं नाव भीमराव करून घेतलं। म्हणजे बाबासाहेब हे किती मातृभक्त होते ही गोष्ट यावरून आपल्या लक्षात आल्याशिवाय राहत नाही। त्यांच्या आईकडल्या परिवारामध्ये देखील एका प्रकारची शौर्याची परंपरा आपल्याला पाहायला मिळते। शौर्य परंपरा तिथे आपण पाहतो। बाबासाहेबांचा जन्म झाला तेव्हा त्यांचे वडील मध्य प्रदेशामध्ये महू येथील लष्करी छावणीमध्ये कार्यरत होते आणि तिथेच बाबासाहेबांचा जन्म झालेला आहे, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे। वरील सैनिकांचं प्रबोधन करणाऱ्या लष्करी शाळेचे मुख्याध्यापक म्हणून
त्या ठिकाणी काम करत होते, ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. वडिलांनी मुलांच्या वरती योग्य वयामध्ये संस्कार करण्याचे काम केलेलं आहे. वडील आपल्या घरामध्ये कबीरांचे दोहे, अनेक भजन गुणगुणत असायचे. एक प्रकारचं वातावरण त्यांच्या घरामध्ये, अत्यंत पावित्र्याचं वातावरण त्यांच्या घरामध्ये होतं. वडिलांनी आपल्या आयुष्यामध्ये मद्याला आणि मांसाला कधीच स्पर्श केलेला नाहीये. तेच या ठिकाणी संस्कार बाबासाहेबांच्या वरती झाले आणि म्हणून बाबासाहेबांनी देखील आपल्या आयुष्यामध्ये सुपारीच्या खांडाचं देखील व्यसन केलेलं नाहीये. ही गोष्ट मला असं वाटतं की आधुनिक काळात आपण सगळ्या अनुयायांनी लक्षात घेतली पाहिजे. कुठलेही महापुरुष काही आभाळातनं खाली पडत नसतात की जमिनीतून उगवत नसतात. त्यांच्यावर योग्य वयामध्ये योग्य संस्कार करणारे आई वडील जर घरात असतील तर तशा घरामध्ये महापुरुषांचा संस्कारामुळे विकास होत असताना आपण पाहतो. बाबासाहेबांच्या घरामध्ये देखील कबीरपंथीय अत्यंत पवित्र अशा प्रकारचं वातावरण आहे. वडील निर्व्यसनी आहेत आणि म्हणून बाबासाहेब देखील निर्व्यसनी राहिलेले आहेत. त्यांचे अनुयायी म्हणून घेत असताना आपण देखील आपल्या आयुष्यामध्ये माझ्यास आपण सगळ्यांनी निर्व्यसनी राहण्याचा जर संकल्प केला तर खऱ्या अर्थानं बाबासाहेबांचे अनुयायी म्हणून घेण्याचा किंवा त्यांचा जन्मोत्सव साजरा करण्याचा आपल्याला अधिकार प्राप्त होईल. अन्यथा नळी फुंकेली सोनारे, इकडून तिकडे गेले वारे, अशा प्रकारची परिस्थिती झाल्याशिवाय राहणार नाहीये. हेही आपण या निमित्तानं लक्षात घेतलं पाहिजे. असं सांगितलं जातं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनामध्ये जेव्हा जेव्हा नैराश्य यायचं तेव्हा तेव्हा ते आपल्या पत्नी रमाबाईंना सोबत घेऊन एका तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी जायचे आणि तिथं जाऊन डोळे बंद करून काही काळ बसले की त्यांच्या अंतःकरणामध्ये स्फूर्ती यायचे आणि नव्या स्फूर्तीनं ते पुन्हा कामाला लागायचे. हे तीर्थक्षेत्र कोणतं होतं, हे तीर्थस्थान कोणतं होतं, तर ज्या ठिकाणी त्यांच्या वडिलांना रामजी बाबांना दहन करण्यात आलेलं होतं तेच त्यांच्यासाठी तीर्थस्थान होतं आणि तिथे बसूनच बाबासाहेबांना एक वेगळ्या प्रकारची ऊर्जा मिळत असायची. ही गोष्ट देखील या ठिकाणी आपण लक्षात घेतली पाहिजे. आज आपण पाहतोय की त्यांच्या बाबतीमध्ये देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना ज्या दादरला त्यांचा अंत्यविधी करण्यात आलेला आहे त्या दादरच्या चैत्यभूमीवर देखील आज बऱ्याच लोकांना गेल्याच्या नंतर स्फूर्ती मिळत असलेली आपल्याला पाहायला मिळते, जी की बाबासाहेबांना त्यांच्या वडिलांच्या ठिकाणी गेल्याच्या नंतर मिळत असायची. बाबासाहेब मी आत्ताच म्हटल्याप्रमाणे पितृभक्त होते. आई वडिलांच्या वरती त्यांचं नितांत प्रेम होतं. हा देखील गुण मला असं वाटतं की आपण सगळ्यांनी बाबासाहेबांच्या चरित्रातनं आपल्या जीवनामध्ये उतरविण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आपल्या वडिलांबद्दल ते सांगतात की माझ्या वडिलांचं घर हे जसं धर्मासन होतं तसंच ते विद्यासन देखील होतं. माझ्या वडिलांच्या घर कसं होतं तर ते धर्मासन बी होतं आणि विद्यासनही होतं. माझे वडील, बाबासाहेब स्वतः सांगतात की माझे वडील मला सांगायचे, काय सांगायचे, आपण गरीब असलो म्हणून भिण्याचं कारण नाहीये, तू विद्वान हो, मी तुझ्या पाठीमागे आहे. गरिबी आपल्या घरी आहे म्हणून भिण्याचं कारण नाहीये, मी तुझ्या पाठीमागे आहे, तू शिकायला तू शिक्षण घेत राहा आणि विद्वान हो, अशा प्रकारे माझे वडील मला सतत प्रोत्साहन देत असायचे. असं सांगितलं जातं की बाबासाहेबांच्या वडिलांना तुटपुंजी पेन्शन मिळायची, त्यावरती परिवाराचं भागवणं कठीण होतं. तशा कालावधीमध्ये रामजी बाबा आपल्या भीमरावला शिक्षणासाठी अनेक प्रकारचे ग्रंथ आणून द्यायचे. ते आपल्या मुलाला म्हणायचे की भिवा, तुला जे काही ग्रंथ लागतात ते मला सांग, मी ग्रंथांचा तुटडवा पडू देणार नाही. असं म्हणतात की एकदा रामजी बाबांच्याकडे पैसे नव्हते, भिवाकडे तर वाचायला फार कमी पुस्तकं शिल्लक होती. भीमांनी किंवा भीमरावांनी वडिलांना सांगितलं की बाबा माझ्याकडे 8 दिवस पुरतील एवढीच पुस्तकं ग्रंथ संपदा आहे, 9व्या दिवशी वाचायला माझ्याकडे नवीन पुस्तक नाहीये. रामजी बाबांनी विचार केला की आपल्या खिशात तर पैसे नाही आहेत आणि भिवाला तर आपल्याला पुस्तकं घेऊन दिली पाहिजेत. काय केलं रामजी बाबांनी, तर नवीन लग्न आपल्या ज्या मुलीचं झालेलं होतं आणि गावाच्या जवळच मुलगी राहत होती, तर पहाटे उठले, आपल्या मुलीकडे गेले आणि आपल्या मुलीला म्हणाले की बा बेटा, आपल्या भिवाला वाचायला ग्रंथ घेऊन द्यायचे आहेत आणि सध्या माझ्याकडे पैसे नाही आहेत. परवा तुझ्या अंगावरती जे काही लग्नात दागिने घातलेले आहेत ते दागिने मला दे, ते दागिने मी विकेन आणि त्याचे पैसे आल्यानंतर भिवाला मी ते पुस्तकं घेऊन देईन. बहिणीने देखील कुठलाही आडावेडा न घेता आपल्या अंगावरती घातलेले दागिने वडिलांना विकण्यासाठी दिले आणि ती म्हणाली की माझा भिव दादा, हेच माझ्यासाठी दागिना आहे, मला या सोन्याच्या दागिन्याची काहीही गरज नाहीये. मला असं वाटतं की
रामजी बाबांनी ते दागिने विकले आणि त्याचे ग्रंथ बाबासाहेबांना वाचण्यासाठी घेऊन दिले आणि म्हणून असा जागरूक पालक बाबासाहेबांना लाभला, म्हणून बाबासाहेब विश्वरत्न होऊ शकले. या चरित्रातनं आजच्या पालकांनी काहीतरी बोध आपण निश्चितपणे घेतला पाहिजे. इतकं मुतुंग या पितापुत्र्यांचं चरित्र या निमित्तानं आपण डोळ्यासमोर आणलं पाहिजे. बाबासाहेब म्हणत की माझे 3 गुरु आहेत. तुम्हाला सगळ्यांना माहिती की बाबासाहेबांनी तिघांना गुरु मानलं. महात्मा गौतम बुद्ध हे त्यांचे पहिले गुरु, त्यानंतर दुसरे गुरु जे आहेत महात्मा कबीर हे त्यांचे दुसरे गुरु आहेत आणि महात्मा फुले हे त्यांचे तिसरे गुरु आहेत. बाबासाहेबांनी आपल्या जीवनामध्ये या तिघांना गुरुचं स्थान दिलेलं आपल्याला दिसून येतं. बाबासाहेबांच्या जीवनामध्ये ते म्हणतात की माझे 3 दैवत आहेत. बाबासाहेबांचे 3 दैवत कोणते होते? विद्या हे पहिलं दैवत होतं, विनय हे दुसरं दैवत होतं आणि शील हे बाबासाहेबांच्यासाठी तिसरं दैवत होतं. बाबासाहेब म्हणतात की माझं तत्वज्ञानच जर सांगायचं झालं तर 3 शब्दामध्ये माझं तत्वज्ञान आपल्याला सांगता येईल आणि ते म्हणजे स्वातंत्र्य, समता आणि बंधुभाव हेच माझं खऱ्या अर्थानं तत्वज्ञान आहे. असाही विचार बाबासाहेब नेहमी मांडत असायचे. आपल्याला माहित असेल की बाबासाहेबांच्या परिवाराचा जर विचार केला तर बाबासाहेब हे त्यांच्या आई वडिलांचे 14वे अपत्य होते. म्हणजे एवढा मोठा परिवार होता. अत्यंत गरिबी होती घरची. असं म्हणतात की ज्या मुंबईच्या घरी बाबासाहेब राहत होते तर त्या घरी परिवार इतका मोठा होता की छोटीशी रूम होती, तर त्या खोलीमध्ये एके वेळेला रात्रीला सगळेजण झोपू शकत नसायचे. त्यामुळं त्या घरातल्या 2-4 जणांना रात्रीच्याला आळीपाळीनं जागं राहावं लागत असायचं. बाबासाहेबांना वाचनासाठी घरामध्ये विजेची व्यवस्था नव्हती, लाईटची व्यवस्था नव्हती, तर बाबासाहेब म्युन्सिपाल्टीच्या खांबाच्या खाली रस्त्यावर जाऊन खांबाच्या खाली बसून अभ्यास करायचे. तरीही ते विश्वरत्न होऊ शकले. आणि आम्ही असं म्हणतो की काय करावं, मी शिकलो असतो पण टेबल लॅम्पच नव्हता. काय करावं, मी सुद्धा खूप मोठा झालो असतो, परंतु माझ्याकडे ही व्यवस्थाच नव्हती, माझ्याकडे तीच व्यवस्था नव्हती. या जगामध्ये जी जी मोठी माणसं झाली त्या माणसांच्या जीवनामध्ये अडचणींचे डोंगर आणि संकटांचे काटे त्यांच्याही रस्त्यामध्ये अंतरले गेलेले आहेत, परंतु त्याला घाबरून ते वापस फिरलेले नाही आहेत. तर ते असं म्हणाले की असफलता एक चुनौती है स्वीकार करो, क्या कमी रही गई देखो और सुधार करो, जब तक सफल न हो नींद चैन को त्यागो तुम, संघर्ष का मैदान छोड़ मत भागो तुम, कुछ किए बिना जय जयकार नहीं होती, कोशिश करने वालों की हार नहीं होती. इतकी प्रतिकूल परिस्थिती होती. एक तर दलित समाजामध्ये जन्माला आले म्हणून एक प्रकारची उपेक्षा, दुसरीकडं घरात असलेली गरिबी, अशा सगळ्या परिस्थितीमध्ये देखील बाबासाहेब परिस्थितीच्या पुढे परिस्थितीला शरण गेलेले नाहीये, तर या अडचणीमधून देखील ते शिकत राहिलेले, ती गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. 1905 साली त्यांचा विवाह रमाबाईंच्या सोबत झालेला आपल्याला दिसून येतो. त्यानंतर आपल्याला माहिती आहे की पुढे रमाबाई काही वर्षानंतर बाबासाहेबांना सोडून निघून गेल्या. नंतर त्यांचा दुसरा विवाह 13 एप्रिल 1948 मुंबई येथील डॉक्टर शारदा कबीर किंवा त्यांना सविता कबीर या ब्राह्मण तरुणीशी दिल्लीत नोंदणी पद्धतीनं झालेला आहे. विवाहानंतर त्यांचं नाव डॉक्टर सविता आंबेडकर किंवा ज्यांना पुढे आपण माई आंबेडकर असं म्हणतो. त्यांना मुकुंदराव, यशवंतराव ही मुलं होती. त्याचबरोबर राजरत्न नावाचा एक त्यांचा मुलगा जो जुलै 1926 औषधा अभावी मृत्युमुखी पडलेला आहे. आज आपण ज्या बाबासाहेबांचा इतका उदो करतो, आज बाबासाहेबांना विश्वरत्न म्हणून इतका सन्मान जागतिक स्तरावरती दिला जातो, त्या बाबासाहेबांना त्यांचा आवडता राजरत्न नावाचा मुलगा वेळेवरती औषध पाणी त्याला करता आलं नाही म्हणून गमवावा लागला. लक्षात घ्या की माणसं ही उगीच मोठी होत नाहीत, तर त्यांच्या जीवनामध्ये देखील अशी अपूर्णता, असे संकट, अशी गरिबी, असं दारिद्र्य हे येत असतं, तरी परंतु ते त्यांच्या पद्धतीनं कार्य करत असतात. हे यासाठी हे उदाहरण आपण लक्षात घेण्यासारखं आहे. बाबासाहेबांच्या शिक्षणाच्या संबंधाने विचार करायचा ठरवला तर बाबासाहेबांचं प्राथमिक शिक्षण हे रत्नागिरीला झालेलं आहे. माध्यमिक शिक्षण हे साताऱ्याच्या ॲग्रिकल्चरल स्कूलमध्ये झालेलं आहे. पुढे राहिलेलं माध्यमिक शिक्षण पुढे त्यांनी मुंबई येथील एल्फिन्स्टन हायस्कूल येथे केलेलं आहे. 1907 ते मॅट्रिक पास झालेले आहेत. अस्पृश्य समाजातील पहिलाच विद्यार्थी मॅट्रिक पास झाला म्हणून त्यांचा सत्कार करण्यात आलेला आहे. त्या काळातले प्रसिद्ध लेखक प वा केळुस्कर यांनी
स्वतः लिहिलेलं बुद्ध चरित्र या सत्काराच्या समारंभामध्ये डॉक्टर बाबासाहेबांना त्या ठिकाणी भेट दिलं आणि बाबासाहेबांचा आणि महात्मा गौतम बुद्धांचा खरा परिचय जर केव्हा झाला असेल बाबासाहेबांना तर ते 10वीला पास झाल्याच्या नंतर झालेला आहे। ही गोष्ट देखील आपण इथे लक्षात घेतली पाहिजे। नंतर त्यांना सयाजीराव गायकवाड यांची भेट घडवून दिलेली आहे आणि सयाजीराव गायकवाडनी बडोद्याच्या त्यांना पुढील शिक्षणासाठी शिष्यवृत्ती दिलेली आपल्याला माहिती आहे। नंतर ते एल्फिस्टन महाविद्यालयातून पुढे BA झालेले आहेत। बडोदा नरेशाच्या सहकार्यानं न्यूयॉर्क येथे पुढे ते शिक्षणासाठी गेलेले आहेत। 1915ला कोलंबिया विद्यापीठात त्यांनी MA ची पदवी प्राप्त केलेली आहे। नंतर तिथेच त्यांनी PhD देखील प्राप्त केलेली आहे। 1917ला बडोद्यात नोकरीसाठी आले कारण सयाजीरावांशी त्यांचा तसा करार झालेला होता, त्यामुळे ते पहिल्यांदा बडोद्यामध्ये नोकरी करण्यासाठी 1917ला आलेले आहेत। परंतु बडोद्यामध्ये हे अस्पृश्य म्हणून त्यांना राहायला खोली मिळालेली नाहीये, त्यांची तिथं बऱ्याच प्रकारची उपेक्षा व्हायला लागलेली आहे। ही गोष्ट काही त्यांना सहन झाली नाही आणि म्हणून मग बाबासाहेब तिथून परत निराश होऊन अर्धवट नोकरी सोडून मुंबईला परत गेलेले आपल्याला दिसून येतात। 1916ला जर्मनीतून बाबासाहेबांनी बॅरिस्टर ही पदवी प्राप्त केलेली आहे। ही गोष्ट देखील आपण या ठिकाणी लक्षात घेणं महत्वाचं आहे। 1917 ते 20 त्यांनी अर्थशास्त्राचे प्राध्यापक म्हणून कार्य केलेलं आपल्याला दिसून येतं। शाहू महाराजांच्या सहकार्यानं लंडनला या ठिकाणी त्यांनी कायद्याचं शिक्षण घेण्यासाठी गेलेले आहेत। येथे 1921ला त्यांना MSc पदवी प्राप्त झालेली आहे। 1922ला लंडन विद्यापीठाने त्यांना DSc ही पदवी किंवा DSc ही पदवी बहाल केलेली आपल्याला दिसून येते। 8 वर्षाचा बॅरिस्टरचा जो काही अभ्यासक्रम आहे बाबासाहेबांनी केवळ 2 वर्षे काही महिन्यामध्ये पूर्ण केला। यावरून बाबासाहेबांच्या प्रखर बुद्धिमत्तेचा मला असं वाटतं की परिचय आल्याशिवाय राहत नाहीये। काही काळ त्यांनी पुढे मुंबई उच्च न्यायालयामध्ये वकिली म्हणून काम केलं। तिथे देखील फाईल दुरून फेकणे, अनेक प्रकारे अस्पृश्य म्हणून त्यांच्याशी जे काही दुर्व्यवहार उच्चवर्णीयांनी केलेले आहेत याचा देखील उल्लेख त्यांच्या चरित्रामध्ये येतो। त्यानंतर 5 जून 1952ला राज्यघटनेच्या योगदानाबद्दल राज्यघटनेमध्ये त्यांनी जे योगदान राज्यघटना बनवण्यासाठी केलं होतं त्यासाठी 1992ला कोलंबिया विद्यापीठाने त्यांना डॉक्टर ऑफ लॉ ही या पदवीनं सन्मानित केलेलं आपल्याला दिसून येतं आणि ही अशी पदवी मिळवणारे कोलंबिया विद्यापीठातले हे पहिले भारतीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ठरलेले आहेत। 12 जानेवारी 1953ला उस्मानिया विद्यापीठानं त्यांना डॉक्टर ऑफ लिटरेचर ही पदवी बहाल केलेली आपल्याला दिसून येते। तर अशा विविध पदव्या बाबासाहेबांच्या पुढे पदव्या लिहायच्या झाल्या तर लिहिणाऱ्यांच्या आणि वाचणाऱ्यांच्या तोंड मला असं वाटतं की त्याची वाणी अपुरी पडावी इतक्या पदव्या बाबासाहेबांनी या ठिकाणी आपल्या आयुष्यामध्ये प्राप्त केलेल्या आपल्याला दिसून येतात, त्याही इतक्या सगळ्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये असताना। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं ग्रंथप्रेम जर आपल्याला पाहायचं असेल तर त्यांच्या जीवनातले अनेक उदाहरणं या निमित्तानं येण्यासारखे आहेत। बाबासाहेब बुद्धायन ही धम्म नावाचा ग्रंथ लिहित होते। ग्रंथ लिहित असताना सकाळी 8 ते रात्री 8 वाजेपर्यंत त्यांचं सलग लेखन चालू आहे, मध्यंतर कुठेच नाही आहे। तेवढ्यामध्ये त्यांचा पर्सनल सेक्रेटरी नानकचंद रत्तू तिथंच बसलेले आहेत। त्यांना असं वाटतं की आता रात्रीचे 8 वाजले तरी बाबा लेखन थांबवत नाहीयेत आणि म्हणून नानकचंद रत्तूंनी बाबांना आवाज दिला आणि म्हणाले, बाबा अहो रात्रीचे 8 वाजलेत, आता लेखन बंद करा, जेवण करा, आराम करा आणि सकाळी पुन्हा लिहायला बसा। बाबासाहेब म्हणाले, काही हरकत नाही रत्तू, मी 2 मिनिटांमध्ये लेखन बंद करतो, तू घरी जा। नानकचंद तिथून घरी जातात। रात्र उलटून जाते आणि सकाळी 8 वाजता नानक परत येतात आणि बघतात तर काय बाबा त्याच तंद्रीमध्ये लेखनाचं काम करतायत। आणि म्हणून अशा अवस्थेमध्ये नानकनी बाबांना आवाज दिला आणि म्हणाले, बाबा। बाबा म्हणाल्याबरोबर बाबासाहेबांनी नानकचंदकडे वळून बघितलं आणि म्हणाले, अरे नानक, तू अजून घरी गेलाच नाहीस काय? म्हणजे 12 तास उलटून गेलेले आहेत, रात्र उलटून गेलेली आहे, हे देखील बाबासाहेबांच्या लक्षात आलेलं नाही आहे। इतकं ग्रंथ वाचनावर आणि ग्रंथ लेखनावर प्रेम असणारा जगातला एकमेव व्यक्तिमत्व म्हणून जर कुणाचा उल्लेखच करायचा आपण ठरवला तर ते बाबासाहेब आंबेडकरांचा करावा लागेल, असं मला या निमित्तानं आपल्याला सांगितलं पाहिजे। असं म्हणतात की अमेरिकेतनं त्यांची ग्रंथसंपदा भारतामध्ये आणत असताना
समुद्रामध्ये त्यांची बोट बुडाली पुस्तकांची, ग्रंथांची, तर बाबासाहेब 2 दिवस अश्रू ढाळत होते की माझे अत्यंत मौल्यवान ग्रंथ समुद्रामध्ये बुडालेले आहेत. इतकं ग्रंथांच्या वरती प्रेम करणारे बाबासाहेब होते, ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. बाबासाहेबांनी स्वतः ग्रंथांच्या बद्दल जे सांगितलेलं आहे ते देखील बघण्यासारखं आहे. ते असं म्हणतात की सगळ्या जगाने मला दूर लोटलं तेव्हा माझ्या ग्रंथांनी मला धीर दिला. सगळं जगानं मला दूर लोटलं, अस्पृश्य म्हणा किंवा अन्य अन्य कारणांच्या मुळे, परंतु त्या कालावधीमध्ये मला जवळ घेण्याचं काम जर कोणा केलं असेल तर ते ग्रंथांनी केलेलं आहे. मला ग्रंथांनी काय काय दिलं, तर मला ग्रंथांनी धीर दिला, मला ग्रंथांनी प्रकाश दिला, मला ग्रंथांनी दिशा दिली. माझे डोळे आधू झाल्यामुळे आता मला काही ग्रंथ वाचता येत नाही आहेत, याचं अतीव दुःख माझ्या मनाला होत आहे. माझ्या दुर्दैवाने कधी घरावर जप्ती आली, दागदागिने आणि मौल्यवान वस्तू लिलावात निघाल्या तरी मी ते सहन करीन, पण माझ्या ग्रंथांना कोणी हात लावला तर जीवाच्या करारानं मी तो हात कलम केल्याशिवाय राहणार नाहीये. काय म्हणतात बाबासाहेब की माझ्या घरावर जप्ती आली, माझ्या घरातल्या सगळ्या भौतिक सुखसुविधा सोने पैशासहित घेऊन गेले तर मला काही वाटणार नाहीये, परंतु माझ्या घरातल्या ग्रंथाला जर कोणी हात लावण्याचा प्रयत्न करेल तर त्याचा हात कलम केल्याशिवाय मी राहणार नाही. इतकं माझं ग्रंथांच्या वरती प्रेम आहे, असं स्वतः बाबासाहेबांनी या ठिकाणी ग्रंथप्रेमांच्या बद्दल आपलं मत व्यक्त केलेलं आहे. लंडनला पैशाअभावी असं म्हणतात की ते ग्रंथालयामध्ये वाचायला असताना दुपारच्या वेळेला जेवण करण्याची इच्छा असून पैसे नसल्यामुळे ते दुपारचं जेवणच करायचे नाहीत. 18-18 तास 22-22 तास ते लायब्ररीमध्ये ग्रंथांचा अभ्यास करत बसायचे. एवढं बाबांचं ग्रंथांच्या वरती प्रेम होतं. आपल्याला माहिती आहे की बाबांचं शिक्षण विषयक प्रेम तर स्वतः त्यांनी मिळवलेल्या पदव्यांच्या वरूनच आपल्या लक्षामध्ये येतं. त्यांनी शिक्षणाच्या बद्दल म्हटलं होतं की शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि ते जे कोणी प्राशन करेल तो वाघासारखा गुरगुरल्याशिवाय राहणार नाहीये. बाबाच म्हणाले होते, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. हा त्यांनी बहुजन उद्धारासाठी दिलेला मूलमंत्र आपल्या सगळ्यांना माहिती आहे की याच मूलमंत्राने मला असं वाटतं की या देशातच नाही तर जगातल्या अनेक मोठमोठ्या पदावरती आज बहुजन समाजातली माणसं हा मंत्र उराशी बाळगून त्यांनी शिक्षणाची कास धरल्यामुळं पोहोचलेली आपल्याला पाहायला मिळतात. बाबांचं शिक्षणावर केवळ बोलकं प्रेम नव्हतं, तर बाबांनी स्वतः शैक्षणिक संस्था उभ्या केलेल्या आपल्याला दिसून येतात. औरंगाबादला मिलिंद परिसर व नागसेन वन या ठिकाणी मिलिंद महाविद्यालय आहे. नागसेन वनचा जो औरंगाबादचा परिसर आहे हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनीच ही शैक्षणिक संस्था उभी केलेली आहे. तिथून कित्येक हजार लाख विद्यार्थी शिकून मोठ्या मोठ्या पदावरती पोहोचलेले आपल्याला दिसून येतात. मुंबई येथील सिद्धार्थ महाविद्यालयाची स्थापना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेली आहे. त्यानंतर त्याचा देखील मोठा विस्तार झालेला आपल्याला पाहायला मिळतो. की असं सांगितलं जातं की बाबासाहेबांच्या सोबत एक श्रीमंताचा मुलगा राहत होता आणि बाबासाहेबांना त्यानं प्रश्न केला की तुम्ही इतकं कष्ट कसं काय करता, एवढा अभ्यास करताय, थोडी विश्रांती घ्या, वेळेच्या वेळी 4 घास खात जा आणि ही कशासाठी धडपड करत आहात, असं त्याच्या बाबासाहेबांच्या श्रीमंत मित्रांनी त्यांना बाबासाहेबांना प्रश्न केला. काय प्रश्न केला की आंबेडकरजी तुम्ही थोडीशी विश्रांती घ्या ना, इतका अभ्यास का करतायत तुम्ही, वेळेच्या वेळेला जेवण करत जा, कशासाठी ही सगळी धडपड करतायत. तेव्हा बाबासाहेबांनी त्याला दिलेलं उत्तर अत्यंत महत्वाचं आहे. ते म्हणाले, मित्रा, झोपायला वेळ नाही, पोटभर जेवायला माझ्याजवळ पैसे नाही आहेत. मग त्यावेळेला मित्र म्हणाला, मग तुम्ही जगणार कसे, अंगात बळ येणार कुठून, तुम्ही जेवणारच नाहीये तर जगणार कसे आणि अंगात बळ कुठून येईल. त्यावेळेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं उत्तर मला असं वाटतं की आपण सगळ्यांनी काळजावर कोरून ठेवावं असं आहे. ते म्हणाले, बाबासाहेब म्हणाले की कोल्हापूरचे शाहू छत्रपती आणि माझे हजारो दलित बांधव यांच्या स्मरणाने माझ्या अंगात या ठिकाणी बळाचा संचार होतो. काय, कोल्हापूरचे राजर्षी शाहू महाराज आणि माझे हजारो दलित बांधव यांच्या स्मरण केलं की मला आपोआप हत्तीचं बळ माझ्या अंतःकरणामध्ये येतं. हे उत्तर त्यांनी आपल्या श्रीमंत मित्राला दिलेलं आपल्याला दिसून येतं. बाबासाहेबांचं आपल्या मातृभूमीवर जीवापाड प्रेम होतं. म्हणून तर तुम्हाला माहिती आहे की धर्मांतर करताना एक प्रसंग सांगितला जातो की गाडगे महाराजांनी त्यांनी एक सल्ला
म्हणून विचारण्यासाठी गेले की गाडगे बाबांना ते म्हणाले की बाबा, मी धर्मांतर करण्याचा निर्णय घेतलेला आहे, मी असं जाहीर केलेलं आहे की मी हिंदू म्हणून जन्माला आलो तरी हिंदू म्हणून मरणार नाहीये आणि मला नवीन धर्म स्वीकारायचा आहे, तेव्हा मी कोणता धर्म स्वीकारावा? त्यावेळेला गाडगे महाराज म्हणाले की बाबा, तुम्ही इतके विद्वान आहात, माझ्यासारख्या पामरानं तुम्हाला काय सांगावं, पण माझं एवढंच म्हणणं आहे की बाहेरचे रस्ते सोडा आणि घरचा रस्ता पकडा. आणि बाबासाहेबांनी तसंच केलं. बाहेरच्या देशामध्ये जन्माला आलेला इस्लाम धर्म असेल, ख्रिश्चन धर्म असेल, ते रस्ते सोडले आणि घरचा रस्ता म्हणजे या देशामध्ये जन्माला आलेला बौद्ध धर्म त्यांनी स्वीकारला. म्हणजे त्यांचं या देशावर किती प्रेम होतं. धर्म स्वीकारताना देखील अनेक जणांनी त्यांना अनेक प्रकारचे प्रलोभनही दाखवली असतील इस्लाम धर्म ख्रिश्चन धर्मीयांनी की तुम्ही आमचा धर्म स्वीकारावा. बाबासाहेबांनी त्यांचं मातृभूमीवर जीवापाड प्रेम होतं. हे वेळोवेळी त्यांच्या भाषणातनं, त्यांच्या कृतीतनं आपल्याला पाहायला मिळालेलंच आहे. आणि म्हणून असा हा मातृभक्त व्यक्तिमत्व म्हणून देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्याकडे आपल्याला पाहावं लागतं. त्यांच्या जीवनामध्ये अनेक कटू अनुभव आले, पण त्यांनी देश सोडण्याचा विचार केलेला नाही. धर्मांतर केलं, पण देशांतर केलेलं आपल्याला दिसत नाहीये. तुम्हाला माहिती आहे, ते लहान आहेत, केस कापण्यासाठी न्हाव्याच्या दुकानामध्ये जातात, तर न्हावी हे अस्पृश्य आहेत म्हणून केस कापत नाही. हा छोटा असं वय असलेले बाबासाहेब घरी रडत येतात. बहीण विचारते आणि मग बहीणच त्यांचे केस कापते. त्यावेळेला या कोवळ्या मनावर कशा रेघोट्या ओढल्या गेल्या असतील या वर्तवणुकीच्या, याची कल्पना देखील आपण करू शकत नाही आहेत. तुम्हाला माहिती आहे की बैलगाडीमध्ये ते जात आहेत आणि जाताना कोणीतरी त्या बैलगाडीच्या मालकाला अस्पृश्य म्हणून सांगतात, तेव्हा तो बैलगाडीचा मालक अपमान करून त्यांना गाडीच्या खाली उतरवितो, गाडीत घेत नाहीये. त्यावेळेला देखील त्यांच्या मनाला काय वेदना झाल्या असतील, याही विचार आपण या ठिकाणी केला पाहिजे. सवर्णाच्या पानवट्यावर हे बालवयात असताना तहान लागली म्हणून पाणी पिला जातात आणि सवर्णाला कळतं की दलिताचं पोरग इथं येऊन पाणी पिलंय आणि आपलं पाणी बाटवलं म्हणून त्या वयामध्ये, या पोरवयामध्ये त्यांना मार खावा लागतो. त्यावेळी देखील त्यांच्या मनाची काय अवस्था झाली असं म्हणजे अनेक वेळ कटू अनुभव बाबासाहेबांना त्यांच्या जीवनामध्ये आलेले आपल्याला दिसून येतात. तुम्हाला माहिती आहे की ज्या शाळेमध्ये ते शिकायला होते, त्या शाळेची अशी व्यवस्था होती की फळा असा लावलेला असायचा आणि हे सगळे सवर्णाचे मुलं त्या फळ्याच्या पाठीमागं त्यांचे जेवणाचे डबे आणून ठेवायचे. तुम्हाला माहिती आहे की गुरुजींनी त्या मुलांसाठी गणित लिहिलं आणि सांगितलं की याचं उत्तर सोडवा. कुणालाच गणित सोडवता येत नव्हतं. वर्गामध्ये बाबासाहेब होते, ते म्हणाले मी सोडवतो आणि म्हणून ते फळ्याकडे निघाले. त्यावेळेला सगळी मुलं म्हणाले की 2 मिनिट थांबा, आम्हाला ते फळ्याला लागून असलेले डबे काढून घ्यायचे, कारण फळ्याला बाबासाहेबांचा स्पर्श झाला तर डबे वाटतील हा विचार, कोता विचार त्या काळातल्या लोकांच्या मनामध्ये होता. ज्यांना फळ्याला स्पर्श करण्याचा परवानगी होती त्यांना उत्तर लिहिता येत नव्हतं गणिताचं, आणि ज्याला उत्तर लिहिता येत होतं त्याला त्या फळ्याला स्पर्श करता येत नव्हता. ही अशी विसंगती त्या कालावधीमध्ये होती. म्हणून बाबासाहेब म्हणाले की हिंदू धर्म म्हणजे एक अशी बंगल्याची इमारत आहे की ज्या मजल्यावर ज्याचा जन्म झाला त्याच मजल्यावर त्याला राहावं लागतं. खालच्याला वर जाता येत नाही, वरच्याला खाली येता येत नाही, कारण तशी शिडीची व्यवस्था या हिंदू धर्मामध्ये नाही आहे, असं त्यांनी हिंदू धर्माच्या बद्दल सांगितलेलं आपल्याला दिसून येतं. 15 ऑगस्ट 1947ला ते स्वतंत्र भारताचे पहिले कायदा मंत्री झालेले आहेत. 1948ला त्यांनी घटनेचा मसुदा लोकसभेसमोर सादर केलेला आहे आणि या जगातली सर्वश्रेष्ठ अशा प्रकारची घटना 26 जानेवारी 1950ला त्यांनी भारताला दिलेली आहे. आणि म्हणूनच आपण नेहमी घटनेचे शिल्पकार असा उल्लेख बाबासाहेबांच्या निमित्तानं करतो. बाबासाहेब हे अत्यंत संवेदनशील मनाचं व्यक्तिमत्व होतं. तुम्हाला माहिती आहे की त्यांच्याकडे जो कुत्रा होता, त्या कुत्रा वारला हे कळाल्याच्या नंतर देखील एवढा विद्वान व्यक्तिमत्व परंतु त्यांच्या डोळ्यावाट आसवे व्हायला लागले. म्हणजे इतकी संवेदनशीलता त्यांच्या अंतःकरणामध्ये भरून उरलेली आपल्याला दिसून येते. मी यापूर्वी म्हटल्याप्रमाणे त्यांचा राजरत्न नावाचा मुलगा वारला. त्यावेळेला त्या मुलाचं म्हणजे काही प्रेत आहे ते आपल्या मांडीवर घेतलं आणि ते म्हणाले, नका कोणी माझ्या लेकराला मांडीवरून उचलू नका, नका कोणी माझ्या लेकराला मांडीवरून उचलू नका. राजरत्न गेला, माझ्या जीवनातील मीठच गेलं आणि माझं जिणं बेचव झालं. जगणं आणि मरणं आता काहीही यामध्ये फरक उरलेला नाही आहे. इतकी संवेदनशीलता त्यांच्या अंतःकरणामध्ये सतत असलेल्या आपल्याला दिसून येते. रमाबाई देखील अचानक त्यांना अर्ध्यात सोडून गेल्या.
त्यावेळेला देखील बाबासाहेब अत्यंत व्यथित झालेले आपल्याला पाहायला मिळतात. ज्या रमाबाईंनी आपल्या पतीसाठी किती खस्ता काढलेले आहेत. असं सांगितलं जातं की गौऱ्या विकाव्यात आणि त्या गौऱ्याचे आलेले पैसे बाबासाहेबांना शिक्षणासाठी मनी ऑर्डर करून रमाबाईंनी पाठवावं. इतकं मोठं योगदान रमाबाईंचं बाबासाहेबांच्या जीवनात राहिलं आणि त्या सोडून गेल्याच्या नंतर देखील बाबा अत्यंत व्यथित झालेले आपल्याला पाहायला मिळतात. बाबांचे दिल्लीचं घर जर आपण बघितलं तर साधं बी होतं आणि संपन्न अशा पद्धतीचं दोन्ही प्रकारचं घर. घरामध्ये दोन प्रकार होते. काही भाग साधा होता आणि काही भाग संपन्न होता. बाबांची अभ्यासिका, स्वयंपाकघर व विश्रांतीची खोली ही अत्यंत साधे पद्धतीची होती, परंतु दिवाणखाना व उरलेलं घर मात्र अत्यंत सजलेलं असायचं. या घरात अशा दोन पद्धती पाहिल्यानंतर काही मित्रांनी त्यांना विचारलं की काही ठिकाणी साधेपणा आहे आणि घरामध्ये काही ठिकाणी मात्र सजलेलं आहे, हे असं का? त्यावेळेला बाबासाहेबांनी उत्तर दिलं. ते म्हणाले, साधं घराचा जो भाग आहे तो माझ्यासाठी आहे आणि जो काही सजलेला आणि वैभवशाली माझ्या घराचा हिस्सा आहे तो माझ्या दलित बांधवांच्यासाठी आहे. तेव्हा त्यांना विचारलं, म्हणजे हेच की माझे दलित बांधव जेव्हा मला भेटायला येतील तेव्हा ते माझं संपन्न असलेलं सजलेलं घर बघून त्यांच्या मनामध्ये एक प्रेरणा निर्माण होईल की अरे, आपल्याच समाजातला एक भाऊ शिकला तर त्याला एवढं वैभव प्राप्त झाले. म्हणून विद्या किंवा शिक्षण हे आयुष्यभरामध्ये महत्वाचं आहे. आपण देखील असं शिक्षण घेतलं पाहिजे. ही प्रेरणा माझ्या दलित बांधवांना मिळावी म्हणून मी या पद्धतीच्या घरामध्ये दोन प्रकार केलेले दिसून येतात असं त्यांनी उत्तर दिलेलं होतं. तुम्हाला माहिती आहे की त्यांनी 14 ऑक्टोबर 1956ला हिंदू धर्म सोडला आणि बौद्ध धर्माचा स्वीकार नागपूर या ठिकाणी दीक्षाभूमीवर केलेला आपल्याला माहिती आहे. आणि हे करत असताना बौद्ध धम्म स्वीकारला. धम्म आणि धर्म याच्यामधला भेद त्यांना माहिती होता. धर्म म्हटलं की आत्मा, परमात्मा, मोक्ष यांचा विचार त्यामध्ये येतो, परंतु धम्मात मात्र अगम्य आणि अनाकलनीय अशा गोष्टी नाहीत. ज्या गोष्टी कळत नाहीत, कळू शकत नाहीत, प्रत्यक्ष जीवनात अनुभवास येत नाहीत, त्यांचा विचार धम्म करत नाही. माणूस हा धम्माच्या केंद्रस्थानी आहे. बुद्धांचा धर्म हा प्रज्ञाशील आणि करुणेला महत्व देणारा आहे आणि म्हणून बाबांनी धम्माला महत्व दिलेलं आपल्याला दिसून येतं. त्यांनी केलेलं विविध प्रकारचे कार्य, त्यामध्ये त्यांचं सामाजिक कार्य, त्यांनी अनेक वृत्तपत्र आपल्या आयुष्यामध्ये चालवलेली आहेत. मूकनायक नावाचं त्यांचं वृत्तपत्र आहे. बहिष्कृत मेळा नावाचं, बहिष्कृत भारत नावाचं आहे त्यांनी वृत्तपत्र काढलं. समता नावाचं वृत्तपत्र त्यांनी चालवलेलं आहे. जनता नावाचं, मानवता, प्रबुद्ध भारत, या प्रकारचे काही वृत्तपत्र त्यांनी आपल्या आयुष्यामध्ये चालवलेली आहेत. त्यांच्याकडे जी प्रिंटिंग प्रेस होती त्याचं देखील नाव त्यांनी भारत भूषण अशा पद्धतीचं ठेवलेलं आहे. या नावावरून देखील आपल्या लक्षात येईल की त्यांच्या अंतःकरणामध्ये भारताबद्दल आणि आपल्या मातृभूमीवर बद्दलचं किती प्रेम होतं. त्यांनी अनेक संस्थांची स्थापना देखील आपल्या आयुष्यामध्ये केलेली आहे. ज्या संस्था त्यांनी स्थापन केल्या त्यामध्ये बहिष्कृत हितकारिणी सभा आहे आणि याचं ब्रीदवाक्य त्यांनी शिका, संघटित आणि संघर्ष करा असं ठेवलेलं होतं. त्यानंतर समता सैनिक दलाची त्यांनी स्थापना केलेली आहे. भारतीय बहिष्कृत समाजसेवा समितीची स्थापना केलेली आहे. स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना त्यांनी केली. ऑल इंडिया शेड्युल्ड कास्ट फेडरेशनची स्थापना त्यांनी केलेली आहे. पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना त्यांनी केली, ज्यातनं तुम्हाला मी म्हटलं की औरंगाबाद आणि मुंबईला शैक्षणिक संकुलं त्यांनी उभे केलेली आहेत. रिपब्लिकन पक्षाची स्थापना त्यांनी केलेली आहे. भारतीय बौद्ध महासभेची स्थापना देखील त्यांनी केलेली आहे. अशा कितीतरी संघटना किंवा संस्थांची स्थापना त्यांनी केलेली आपल्याला दिसून येते. त्यांनी आपल्या आयुष्यामध्ये 14 तळ्याचे सत्याग्रह केलेला आपल्याला माहिती आहे. मनुस्मृतीचं दहन त्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये केलेलं आपल्याला दिसून येतं. अनेक मंदिरामध्ये दलित बांधवांना सुरुवातीच्या काळामध्ये काय प्रवेश मिळावा म्हणून सत्याग्रह केले. काळाराम मंदिराचा सत्याग्रह असेल, पुण्याला पर्वती मंदिरामध्ये प्रवेश मिळण्यासाठीचा सत्याग्रह असेल, अंबादेवी मंदिरामध्ये प्रवेश मिळण्याचा सत्याग्रह असेल, हे देखील काम त्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये केलेलं आहे. स्त्रीविषयक त्यांचं खूप मोठं काम राहिलेलं आहे. हिंदू कोड बिल आपल्याला माहिती आहे स्त्रियांच्यासाठी अत्यंत महत्वाचं आणण्याचं काम त्यांनी केलं. पुणे कराराच्या माध्यमातून त्यांचं मोठं योगदान राहिलेलं आहे. बाबासाहेबांचं राजकीय कार्य अत्यंत मोठं आहे. त्यांनी आपल्या आयुष्यामध्ये अनेक ग्रंथ लिहिलेले आहेत, ज्यातली काही मोजक्या ग्रंथांचा उल्लेख मला इथं करता येईल. थॉट्स ऑफ पाकिस्तान नावाचा त्यांनी ग्रंथ लिहिला. रिडल्स इन हिंदुइझम नावाचा ग्रंथ त्यांनी लिहिलेला आहे.
कास्ट इन इंडिया नावाचा ग्रंथ त्यांनी लिहिला, द अनटचेबल्स नावाचा ग्रंथ त्यांनी लिहिला, प्रॉब्लेम्स ऑफ रुपी नावाचा ग्रंथ त्यांनी लिहिला, एनिहिलेशन ऑफ कास्ट नावाचा ग्रंथ त्यांनी लिहिला, फेडरेशन वर्सेस फ्रीडम नावाचा ग्रंथ त्यांनी लिहिला, रानडे गांधी अँड जिना नावाचा ग्रंथ त्यांनी लिहिलेला आहे, शूद्रपूर्वी कोण होते नावाचा ग्रंथ लिहिला, बुद्ध अँड हिज धम्म नावाचा ग्रंथ त्यांनी लिहिलेला आहे. आणि याशिवाय आणखीनही काही ग्रंथ बाबासाहेबांनी विपुल प्रमाणामध्ये ग्रंथ त्यांच्या आयुष्यामध्ये लिहिलेले आपल्याला दिसून येतात. आणि मग अशा पद्धतीनं संविधानाच्या माध्यमातून आज जो देश कित्येक वर्षापासनं अत्यंत गुण्यागोविंदानं आपला इथं चालतो आहे, त्याचं सर्व श्रेय द्यायचं असेल तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना द्यावं लागतं. असा हा महामानव आपल्याला माहिती आहे की 6 डिसेंबरला हे जग सोडून इथून निघून गेलेले आहे 6 डिसेंबर 1956ला. आणि तसं पाहिलं तर फार मोठं आयुष्य काही त्यांना लाभलेलं नाही आहे आणि फार कमी आयुष्य त्यांना लाभलेलं नाही आहे. परंतु जेवढं आयुष्य त्यांना लाभलं ते सगळं आयुष्य त्यांनी केवळ दलितांच्या उद्धारासाठीच वेचलं असं नाही आहे, तर दलितांच्यासाठी जितकं काम त्यांनी केलं त्याच्यापेक्षाही जास्तीचं काम दलित इतरांसाठी देखील केलेलं आहे. शेतकऱ्यांच्यासाठी त्यांनी काम केलं, स्त्रियांच्यासाठी त्यांनी काम केलेलं आहे, मजुरांच्यासाठी त्यांनी काम केलं, कामगारांच्यासाठी त्यांनी काम केलेलं आहे, ओबीसींच्यासाठी काम केलेलं आहे, एसटीच्यासाठी काम केलेलं आहे. असं कोणतंही क्षेत्र शिल्लक नाही आहे की ज्या क्षेत्रासाठी बाबासाहेबांनी काम केलेलं नाही. आणि आज आपण जे काही वंचित सत्तेच्या ठिकाणी दिसत आहेत, प्रशासनामध्ये मोठ्या प्रमाणावर आपल्याला पाहायला मिळत आहेत, याचं जर आपल्याला श्रेय द्यायचं असेल तर मला असं वाटतं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कार्याला आणि दूरदृष्टीला दिलं पाहिजे. असा हा दृष्टा महामानव ज्यांचा 14 एप्रिल हा जन्मदिवस, तेव्हा या जन्मदिवसाच्या निमित्तानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे काही आपल्याला विचार कृतीतनं दिलेले आहेत ते विचार तुम्ही आणि मी आपल्या आयुष्यामध्ये उतरूयात. बाबासाहेबांनी जो विचारांचा गाढा किंवा रथ इथपर्यंत आणून सोडला, त्या रथाला पुढे घेऊन जाण्याचं काम आपण करावं. तो रथ मागे जाणार नाही आहे याची काळजी माझ्यासह आपण सगळ्यांनी घ्यावी. आणि या देशाला बाबासाहेबांना संविधानाप्रमाणे अपेक्षित असलेला जो स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय, धर्मनिरपेक्षता ही जी मूल्य या देशामध्ये आली पाहिजेत, अशी समाजव्यवस्था अपेक्षित होती. ती समाजव्यवस्था निर्माण करण्यासाठी आपण सगळ्यांनी प्रामाणिक प्रयत्न करावेत. आम्ही ते प्रामाणिक प्रयत्न करू. अशा प्रकारचा या जन्मदिवसाच्या निमित्तानं बाबासाहेबांना आपण शब्द देऊयात आणि पुनश्च एकदा बाबासाहेबांच्या विचारांना आणि प्रतिमेला मनपूर्वक अभिवादन करूयात आणि या ठिकाणी या चिंतनाला पूर्णविराम देऊयात. एवढीच या प्रसंगी अपेक्षा व्यक्त करतो. पुनश्च एकदा बाबासाहेबांना मनपूर्वक नमन व्यक्त करून या ठिकाणी थांबतो. जय भीम.